नमस्कार. न्यूज आणि बरंच काही मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे जातीचा. म्हणजे जाती व्यवस्थेला खतपाणी घालण्याचा आमचा हेतू नाहीये, पण सरकारी फॉर्म भरताना आपल्याला नेहमी जात विचारली जाते. तर यामध्ये एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे-एनटी असे ऑप्शन देण्यात आलेले असतात. पण या जाती कोणत्या आहेत, नेमका याचा फुल फॉर्म काय आहे, महाराष्ट्रात कोणत्या जातीला किती आरक्षण देण्यात आलंय, हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एससी, एसटी, ओबीसी, व्हीजे-एनटी अशा प्रकारे जातीचं वर्गीकरण करण्यात आलंय. त्याप्रमाणे आपल्याकडे आरक्षणही देण्यात आलंय. आरक्षण म्हणजे रिझर्वेशन. एका विशिष्ट समाजासाठी कायद्यानं राखीव जागा देण्यात आलेली असते, त्यालाच आरक्षण म्हणतात. आरक्षण 3 प्रकारचे आहेत. राजकीय प्रतिनिधित्व म्हणजेच निवडणुकीतील जागेचं आरक्षण, शैक्षणिक आरक्षण आणि नोकऱ्यातील आरक्षण. तर आरक्षण देणाऱ्या कायद्याचं नाव महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग असं आहे. यात शैक्षणिक आरक्षण 10%, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण 10%, तर क्रीमी लेअरची अट या आरक्षणामध्ये देण्यात आली आहे. यात जनरल म्हणजे ओपन कास्ट यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण देण्यात आलेलं नाहीये. एससी म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणजेच अनुसूचित जाती. यात 59 जातींचा समावेश होतो. एसटी म्हणजे शेड्यूल ट्राइब्स म्हणजेच अनुसूचित जमाती. यात 47 जाती आहेत. बीसी बॅकवर्ड क्लास म्हणजेच मागास वर्ग. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागास वर्ग. यात 346 जातींचा समावेश होतो. एसबीसी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास, विशेष मागास प्रवर्ग. यात 7 जातींचा समावेश होतो. व्हीजे-एनटी म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमाती. यात 37 जातींचा समावेश होतो. आणि ईडब्ल्यूएस अर्थात इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजेच आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग आहे. तर आता हे तर झाले याचे फुल फॉर्म आणि याचा अर्थ. आता जाणून घेऊयात कोणत्या जातीला किती टक्के आरक्षण देण्यात आलंय ते. महाराष्ट्रात एकूण 72% आरक्षण देण्यात आलंय. अनुसूचित जाती म्हणजेच एससीला 13% आरक्षण देण्यात आलंय, एसटीला 60%, ओबीसीला 19%, एसबीसीला 2%, व्हीजे-एनटी म्हणजे यात व्हीजे-ए, एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी असे मिळून 11% आरक्षण देण्यात आलंय. तर ईडब्ल्यूएसला 10% आरक्षण आणि मराठा समाजालाही 10% आरक्षण देण्यात आलंय. म्हणजे ज्यावेळी सरकारी नोकऱ्यांसाठी जाहिराती निघतील तिथे या विविध समाजातील उमेदवारांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे टक्केवारीत आरक्षण दिलं जाईल. बरं, आपल्याला आपल्या जातीचा अभिमान असायलाच हवा आणि म्हणूनच तुमची जात कोणती आहे हे अभिमानानं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.